नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश मठार. मित्रांनो, हा जो सगळा घाम बघताय तो सगळा मेहनतीचा घाम आहे आणि माझ्याबरोबर अन्वेषसुद्धा आलेला आहे. मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा ही छोटीशी 5 गुंठाची जी जागा आहे, बाग आहे, ती आम्हाला साफसफाई करायला भेटली. कारण हे आम्हीच लक्ष देतो, माझे मित्र आहेत ते आणि मी. आणि तुम्ही इकडे बघताय ह्या वर्षी ही नवीन नवीन आम्ही झाडं लागले. मागे पण तुम्हाला दाखवलं होतं. आणि माझ्या पाठीमागे हे आंबे जबरदस्त लागले. आणि मी मागे पण बोलतो, इथं आम्ही जवळजवळ 17 झाडं आम्ही स्वतः लावली होती. आणि सोमनी मी हे मित्र बघा, इकडे पण माझ्या पाठीमागे बघा आंबे झाले. म्हणजे हे आंबे होण्याचं कारण म्हटलं सांगतो, ते माझे मित्र आहेत ना, ते नेहमी ते जवळ राहतात. त्या जागेच्या जवळ खालच्या साईडला त्यांचं घर आहे. हा, हॅलो 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 हा बघा, हा जो आमचा आहे ना, आज याने एक बरंचसं काम केलं नाही माझ्याबरोबर. जो मी सगळा कचरा इकडनं आणत होतो, तिकडून त्या कोपऱ्यातनं इथपर्यंत आणायला लागत होता आणि अन्वेष तिथनं पुढे नेत होता. खूप बऱ्यापैकी काम अन्वेषने आज केलं आहे. आणि हो हो, येतो येतो. अरे मी आपले हे ना सांगायला नको, आपल्याला व्हिडिओ करतो आपण ओके 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 ओके. कामं करायचं नाही घेतला ना व्हिडिओ, आपला करायला कोण नाही व्हिडिओ करायला. अन्वेष बोलतो हे बघा इकडे पण कैरी बघा. सूप मला वाटतं 2-3 वर्षानंतर आहे ना की खूप चांगले आंबे लागतील. कारण आता सध्या सुरुवात आहे ही नवीन. आता मला वाटतं 1-2 वर्ष आंबे द्यायला सुरुवात झाली. गेल्या वर्षी होते कमी होते, त्याच्यापेक्षा यंदा जरा बऱ्यापैकी आंबे इथे लागले आहेत. आणि वेगळ्या व्हरायटीचे आंबे आहेत. म्हणजे बाटली आंबा, हापूस आंबा, कोतापुरी आंबा, हे बरेचसे किंवा आपलं पायरी आंबा, असे वेगळे आंबे आहेत इथे. म्हणजे आम्ही घेतानाच आता परवा मागे झाडं लावली, ते पण त्याच्यामध्ये पण व्हरायटीमध्ये आम्ही लावले होते. इकडे कैरी बघताय आजूबाजूला. आणि इकडे त्याचा शेजारी एक नवीन प्लॉट तयार झाला. इकडे घर बांधतायत वरच्या साईडला. तर मित्रांनो, जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब जर करा आणि लाईक करा, खूप महत्त्वाचं आहे. अशा रीतीने आम्ही काम करत होतो. आणि साफसफाईचं काम परवाच झालं. काय झालं माहिती आहे, तोही व्हिडिओ मी करणार होतो. आपल्याकडे 3 लेडीज होत्या, आमच्या मामी वगैरे अशा 3 लेडीज होत्या. त्यांनी खूप सुंदर असं काम केलं आहे बघा, खूप स्वच्छ काम केलं आहे. आणि आम्ही रिंगावसुद्धा पाहिलेलं आहे. म्हणून खूप सुंदर असं त्यांनी काम केलेलं आहे, म्हणजे जबरदस्त काम झालं आहे. तर तुम्हाला परत सांगतो, 5 गुंठाचा प्लॉट जो असेल साफसफाई असा करायचा, तर आम्ही तुम्हाला कमी वेळेत करून देऊ आणि चांगलं काम करून देऊ. तुम्ही बघा आजूबाजूला परिसर बघा किती स्वच्छ करून दिला आहे. पहिला जो होता ना, आतमध्ये तुम्ही घुसू शकत नाही अशी परिस्थिती होती या प्लॉटची. आणि आता हे बघा स्वच्छ, एकदम पूर्ण स्वच्छ क्लीन. म्हणजे आता जे 20% काम राहिलं होतं ते पण आता आम्ही दोघांनी करून टाकलं. म्हणजे मी केलं, अन्वेषने मी ते पण क्लीन करून टाकलं. आता काही जास्त राहिलं नाही. आता काय पाणी बिणी घालायचं आहे, त्यावेळी आम्हाला येणं जाणं होईल. आणि थोडीफार इकडचे लक्ष ठेवावं लागतं आंब्यांना. बघूया, आता यावर्षी आंबे बऱ्यापैकी आलेले आहेत. चला मग आता आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. अन्वेष बघा, ओ कामगार, होय पैसे घ्या तुमच्या कामाचे आजचे. किती रुपये आहेत माहिती आहे ना? 200 रुपये आहेत. नाही 20 रुपये आहेत. 20 रुपये. 20 रुपये हो. आता मी पैसे साठवणार. मग काय पैसे घेऊन आज काय करणार? आज वडापाव खाणार आणि घर बांधणार. ह्या 20 रुपयामध्ये? हा. अरे बापरे. मित्रांनो, आपण नेहमी कोकणातले लोक आहोत, कोकणातले पर्यटक आहोत. ते प्रत्येक सण असो, होळी असो, सगळे सण आहेत त्याच्यावर आपण व्हिडिओ नेहमी करत असतो. पण एक छोटासा आपण एक हिस्सा म्हणून कोकणातला म्हणून आपण एक व्हिडिओ करायला पाहिजे. की सध्या अशी परिस्थिती आहे ना आपल्या कोकणामध्ये, रत्नागिरी जिल्हा सिंधू, बऱ्याच ठिकाणी ना आंब्याचा मोहर आहे ना पूर्णपणे गळून गेला आहे. आणि इकडे पण आता माझ्या पाठीमागे काय काय ठिकाणी पण आंब्याचं घर, आता ही नवीन झाडं आहेत म्हणून ते लागत आहेत. पण जी लागाची जी झाडं आहेत, म्हणजे ते खूप आंबे लागतात आणि मोठी मोठी जी कलमं आहेत त्यांचा शाप मोहर गळून गेला आहे. खूप नुकसान झालं आहे यंदा शेतकऱ्यांचं, म्हणजे जे आंबा व्यवसाय शेतकरी आहे. तर मित्रांनो, एवढं दुःख वाटतं ना, जे काय काय असे शेतकरी आहेत ना ते दुसऱ्या मालकाकडनं घेतात करारासाठी. आणि ते त्या माणसाला काय देणार मालकाला, आणि स्वतः सगळं कसं काय करणार ह्यांचं खूप टेन्शन आलं आहे मित्रांनो. त्यासाठी प्रत्येकाने ना
व्हिडिओ करायला पाहिजे, म्हणजे छोटा छोटा व्हिडिओ करून तो आपला जो शेतकरी आहे कोकणातला, आंबा व्यवसाय असो, काजू व्यवसाय असो, तो वरपर्यंत जाऊन व्हिडिओ लोकांचे जे आपलं म्हणणं आहे काय ते पोचलं पाहिजे. त्या माध्यमातून एक व्हिडिओ करा छोटासा, एवढंच मी तुम्हाला सांगून ठेवतो सगळ्या क्रिएटरांना. कारण आपण सणाचे वगैरे व्हिडिओ करतोच आणि ते लोकांपर्यंत पोचतं आणि लोक अटॅक होतात आणि लोक येतातसुद्धा पालखीला वगैरे आपले व्हिडिओ बघून. तसंच जर आपण असे काहीतरी केलं पाहिजे किंवा सरकारांपर्यंत बातमी पोचली पाहिजे की त्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी मिळालं पाहिजे, सबसिडी वगैरे. असं काही मिळत नाही, काही ठिकाणी मिळत असेल पण काही ठिकाणी मिळत पण नाही. असं तर एवढं सांगेन की सगळ्यांनी जास्तीत जास्त व्हिडिओ करा. या आंब्या व्यवसाय यंदा खूप नुकसान झालेलं आहे आंब्या व्यवसाय शेतकऱ्यांचं. मी बघतोय, मी पावसला गेलो होतो ना, शाप मोर आहे ना गळून गेला होता, काला पडला आहे. काला कशासाठी पडला आहे? कारण आपल्याकडे आता सध्या कंपनी आहेत ना, कंपन्या भरपूर आहेत, ते तुम्हाला माहीत असेलच. आणि हे प्रदूषणमुळे सगळं काही होतं आहे, हे त्या काय सांगायची गरजच नाही. त्याच्यामुळे हे सगळं परिणाम होत आहे. जो पहिला आंबा जो पिकायचा तो सध्या असा आंबा पिकत नाही. तर त्यासाठी आपण खूप प्रयत्न केले पाहिजे. आपल्या कोकणी लोकांना, कोकणी व्यवसाय करणाऱ्या माणसांना आपण सपोर्ट केला पाहिजे. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि प्रयत्न करत राहा मित्रांनो, हे नक्की यश भेटेल. आणि तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.